चषक 2026 मध्ये शब्दसन्मानाने स्वागत करतोय. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. सलग 3 दिवस झालं माझ्या समेत ते धावतं समालोचन करतायत. पहिल्या दिवसामध्ये आपण महाराष्ट्रातील नामवंत प्रसिद्ध असलेले समालोचक भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा गोड आवाज आपण ऐकलात. उद्याच्या दिवसामध्ये ते सुद्धा या स्पर्धेमध्ये जोडले जातील. आणि आज तिसऱ्या दिवसात सुद्धा माझ्या समेत सुभाष धुमाळ अष्टपैलुत्व सिद्ध करण्याकरता सज्ज होत आहेत. एका बाजूला गुणलेखक आणि दुसरं म्हणजेच समालोचक, अशा दोन्ही भूमिकेमध्ये त्यांना आपण बघितलंय. महत्त्वपूर्ण मॅच. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो उपांत्य सामना खेळण्याकरता पात्र ठरेल, कारण हा उपांत्यपूर्व फेरीतील हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू होतोय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय जयदुर्गा सुरे टीमने, सुरे ए टीमने. आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय जय हनुमान स्पोर्ट्स भावाले या टीमला. भावाले बी हा संघ खेळताना दिसतोय आपल्याला. 4 षटकांचा मॅच होतोय. 4 षटकांमध्ये बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, किती कमीत कमी धावसंख्येवर रोखलं जाईल भावाले बी या टीमला. आणि फलंदाजी करताना प्रारंभिक फलंदाज आपल्या टीम करता नेमकं काय करतील. आज सकाळपासून चांगला जे खेळ आहे तो दोन्ही टीमचा झालेला आहे. जयदुर्गा सुरे ए सकाळच्या सत्रामधून ते पुढे आलेत. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जय हनुमान भावाले बी हा संघ पुढे आलाय. मॅच ऑन होतोय. पहिले षटक टाकण्याकरता केतन पाटील आलेत. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. लेट्स प्ले, गेम ऑन. लेफ्ट आर्मचा मारा, ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने चेंडूला पाठवलं जातं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू जातो सीमा रेषे पार. शानदार स्ट्रोक. जिल्हा प्रमुख चषक चौकार. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोसमाई एंटरप्राइजेस प्रस्तुत श्री प्रभाकर पांडुरंग पाटील आयोजित कोसमाई चषक 2026चा रणसंग्राम पाहायला विसरू नका. 2.5 लाखाचं पहिलं बक्षीस आहे. शहरी आणि ग्रामीण विभागामधील दोन्ही करता तो बेनिफिट असेल. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान त्या स्पर्धेमध्ये पाहायला विसरू नका, यायला विसरू नका. खर्डी विरार येथे ही मोठी स्पर्धा. वही आपण मॅचकडे इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेला. हो, परंतु पिचिंग इम्पॅक्ट काय आहे, पिचिंग इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेलाय. खऱ्या अर्थाने नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, कारण क्रिकेटमध्ये कधीच तुम्ही मोठे नाहीत पंचांपेक्षा. म्हणून जे काही निर्णय पंचांचे येतील ते आपण मान्य करायला पाहिजे. आर्ग्युमेंट्स करू नका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा अशी स्थिती बघितलेली आहे, कारण क्रिकेटमध्ये पंचांना देव समजलं जातं. पंचांपेक्षा तुम्ही जर मोठे असाल तर मग तो तुमची समज आहे. आणि त्यामुळेच जी काय आहे आर्ग्युमेंट्स आपण करू नका. व्हॉट हॅपन, यस अंपायर, बॅटर इज गॉन. बॅटरला परत जावं लागतं. लेग बिफोर द विकेट स्वरूपात ते परत आहेत. इम्पॅक्ट इन लाईन आणि खरोखरच डिसिप्लिन या खेळाडूचं सुद्धा. आणि त्या काही खेळाडू तिथे अजूनपर्यंत विकेट जे बॅटिंग क्रीज आहे ते सोडली नसते. ही खास करून खासियत आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान भावाळे बी टीमची. डिसिप्लिन, जे काही निर्णय आलेत, लेट आलेत तरी त्याचा सन्मान केलाय. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने थोडीशी आक्रमकता दाखवली. बघा, क्रिकेटमध्ये तुम्ही आम्ही कोणीच मोठं नाही. क्रिकेटमध्ये जो खेळाडू चांगला खेळ करेल तो मोठा असतो. परंतु निश्चितच क्रिकेटच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की पंचांचा सन्मान करा. पंच क्रिकेटमध्ये सर्वात मोठे असतात. अशा गोष्टी दबाव आणून चालत नाही. लेट्स प्ले. पुढचा बॉल टाकण्याकरता केतन तयार. डाऊन द लेग. ओहो, काय घडलं इथे सुद्धा आउट झाला बॅटर. कदाचित आपल्यापेक्षा जास्त जवळून पंच बघत असतील आणि म्हणूनच इम्पॅक्ट मिडल स्टंपरचा होता असं वाटतंय. आपण बघणार आहोत त्याबद्दल. आणि ह्याच वेळेला आणखीन एक मोठा धक्का दिला गेलाय.
जय हनुमान भावाळे बी टीमला गॉन. इथे आपण मी रिप्ले मध्ये सुद्धा बघितलं मिडल स्टंप आणि लेग स्टंप याच्या बरोबर अगदी मधोमध चेंडू जाणारा होता. कारण सुरुवातीला ऑफ स्टंपर बॅटर सफल झाले होते, त्याच्यानंतर ते मिडल स्टंपर येत असताना हा प्रकार घडलाय आणि लेग बिफोर द विकेट स्वरूपात हा दुसरा फलंदाज बाद झालाय जय हनुमान भावाळे बी टीमचा. भिवंडी तालुक्यामध्ये सागर भुईर असा एक मात्र खेळाडू आहे. सरवली टीमचा तो खेळाडू आहे आणि त्याच्या नावावरच हा रेकॉर्ड्स आहे. 3 बॅटरला लेग बिफोर द विकेट करून त्याने परतवलं. अकीब जावेद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं कामगिरी केलेली आहे. यस, इंडिया विरुद्ध शारजा या मैदानावर त्याचा हा पराक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. आता इथे विकेट हॅट्रिकवर आले केतन पाटील आणि लेग बिफोर द विकेट हॅट्रिक तो पूर्ण करेल काय. दडपण वाढलंय. जोपर्यंत संकटमोचक मैदानाच्या आतमध्ये आहे सूरज केने तोपर्यंत आपण म्हणू शकतो की धाबा जय हनुमान भावाळे बी टीमच्या बनतील. ओहो, रायझिंग परफ्यूम डिलिव्हरी, जणू काही नाकाला सुगंध देऊन जाणारा हा चेंडू होता. बॅटर त्या ठिकाणी बीट होत आहेत. थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला हा चेंडू गेलाय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आहे 4 धाबा. निखिल केने या बॅटरने त्या 4 धावा बनवल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये अफलातून बॅटिंग त्याचे विस्फोटक रूप आपण पाहिलं होतं. आता सूरज केने बर जबाबदारी आहे, जोगेंद्र भालेकर बर जबाबदारी आहे. लेट पामचा मारा चेंडू हवेत आहे. याच बरोबर आणखीन एक धक्का, धक्का मागून धक्का, दे धक्का, गॉन. आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा जर आपण बघितल्या तर त्या आहेत फक्त आणि फक्त 4 धाबा. संकट आलेत, एका बाजूला विचारामध्ये टाकलं गेलंय सूरज केने या बॅटरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय नवनाथ मुकणे, एक युटिलिटी क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू आहे नवनाथ मुकणे. गोलंदाजीमध्ये सुद्धा वेगवान गोलंदाजी त्याची आपण बघत असतो. दोन्ही टीमने चांगला खेळ केला सकाळपासून. आपण बघतायत या दोन्ही टीमला जय दुर्गा सुरई ए आणि विपक्ष टीम तुम्ही बघतायत जय हनुमान भावाळे बी. आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलचा सामना खेळण्याकरता उद्याच्या दिवसामध्ये येईल. पंच तयार नव्हते, गोलंदाज तयार होता, बॅटर सुद्धा तयार नव्हते. ह्याच बरोबर हा डेड बॉल केतन पाटील यांनी या षटकामध्ये 3 शिकार केलेत, 4 धाबा खर्च केलेत. धावसंख्या 3 गडी बाद 4. पुढचा बॉल आयुष्यात मिळणाऱ्या संधीचं सोनं करायला पाहिजे. फक्त दिशा देण्याचं काम केलं. राईज होणाऱ्या चेंडूला पाठवलंय फाईन लेग पट्ट्या बाहेर. 4 धाबा, वेलकम बाउंड्री, नशिबाचा चौकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 8 धाबा. भाऊ पाटील यांना विनंती केली जाते. इथे बघू शकताय भाऊ पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भाऊ पाटील आणि दुसऱ्या बाजूला मास पाटील हे 2 पंच त्या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करतायत. मास पाटील एक गुणलेखक आहेत, GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. गुणलेखक म्हणून सुद्धा चांगलं काम त्यांच्याद्वारे आपण बघितलं या मैदानावर. भाऊ पाटील आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असेल. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केलंय. मला आठवतंय कोसमाई चषकामध्ये सुद्धा मागे काही
5 वर्षापूर्वी त्यांनी पंच म्हणून कामगिरी केली होती. यंदा सुद्धा नव्याने सुरुवात होतोय. 2.5 लाख प्रथम पारितोषिक आहे शहरी गटाकरता, ग्रामीण करता 1.5 लाख प्रथम पारितोषिक आहे. अशी मोठी क्रिकेटची स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी लांब लचक हा शेड्यूल असेल त्या स्पर्धेचा. माझ्या समेत प्रमोदजी शेडगे सलग 8 दिवस धावतं समालोचन करण्याकरता असेल आणि अधूनमधून एक एक समालोचकांना आपण त्या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. शॉर्टबॉल होता, लेग स्टंपच्या बाजूने वळणारा होता, लेग स्टंप वरून जाणारा चेंडू होता. कधी कधी काय होतं की यष्टीरक्षक आहे ते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत असतात, मग त्या प्रेशरमुळे पंचांना डिसिजन वर सुद्धा कधी कधी परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसं आपण पाहिलंय, परंतु इथे भाऊ पाटील आहेत, त्यांच्यावर कोणताच प्रेशर दबाव दिसत नाही. ते चांगल्या पद्धतीने काम आपलं बजावत आहेत. आयुष पाटील तयार, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, सूरजची मोठी विकेट. सूरज केने इज गॉन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले चौथा धक्का. 4 गडी बाद. जय हनुमान भावाळे बी टीमची धावसंख्या धावफलकावर 8 for 4. इथे स्वस्तात बाद झालाय, सिल्वर डकचा शिकार बनलाय. 2 चेंडूचा सामना केला, एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. आता नवीन फलंदाजांना ती संधी आहे, कारण केवळ हा जो संघ बनलाय तो एकट्या सूरजमुळे बनला नाही. तुम्ही सुद्धा काहीतरी क्रिकेटच्या मैदानावर केलंय आणि त्यामुळेच तुम्हाला 11 मध्ये जागा मिळाली. जेव्हा सूरज चालतोय तेव्हा तुमची बघायचं झालं तर मजा असते, म्हणजे तुमच्यावर दबाव नसतो. आता सूरज चालला नाही तर इथे 6व्या आणि 5व्या क्रमांकावर आलेल्या बॅटरला चालावं लागेल. संकटामध्ये टाकलंय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान भावाई बी टीमला. धावसंख्या धावफलकावर 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित जाधव गेलाय. नवनाथ मुकनेने चौकाराच्या मदतीनं खातं त्याचं उघडलंय. आयुष पटेलचा हा बॉल बघितलं तर इनसाइड आउट करून खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 धाव मिळतील. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. दोन्ही बॅटरने आता ठरवलंय दोघांना भागीदारी चांगली करायची आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 10. कालच्या दिवसात 6व्या क्रमांकावर खारबाव संघाकडून खेळत असताना आपण बघितलं होतं उमेश तरेला, जिथे संकटामध्ये आल्या असताना 24 धावा उपयुक्त बनवल्या आणि तो कमी धावसंख्या असलेला मॅच जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. पुढे येऊन खेळायचं होतं, चेंडू फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये थांबलाय. याचबरोबर हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10, 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. जितकी आक्रमकता अगोदरच्या मॅच मध्ये दिसली होती तशी आक्रमकता या मॅच मध्ये दिसत नाही. हिरो बनावं लागेल, आलेल्या संकटांवर तुटून पडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण स्वप्न प्रत्येकाने बघितलेत. त्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरता प्रयत्न करावे लागतील. इम्पॅक्ट इन लाईन म्हणजेच या इनिंग मध्ये हा तिसरा बॅटर असा आहे की जो पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. जय हनुमान भावाळी बी टीमची धावसंख्या 10 आणि त्यांचे गडी बाद झालेत ते 5 गडी बाद 10. जे काही काम केलंय ते अप्रतिम काम केलंय गोलंदाजी करणाऱ्या जयदुर्गा सुरे या टीमने. प्रभाव टाकलाय, दबाव टाकलाय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय जय हनुमान भावाई बी या टीमला. कर्मभूमीच्या या जगामध्ये श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देवाने 2 हात दिले, त्या हातामध्ये रेषांमधील मोकळ्या जागामध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतात आणि रंग भरण्याचं काम आता बॅटरला करावं लागेल. हा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळेच पंच भाऊ पाटील आमच्यापर्यंत वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11.
पहिली अवांतर धाव. काय चांगली गोलंदाजी झालंय. पुढचा बॉल. आता फ्लिक केलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार उशिराने आलाय परंतु आकाराने देऊन जाईल. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान भावाळे बी टीमची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 15 फॉर 5. आतापर्यंत चांगले ब्रेक लावलेत धावसंख्येला गोलंदाजाने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने 15 धावा धाव फलकावर जय हनुमान भावाळे बी टीमच्या. मधल्या फळीतील फलंदाजाला आता चांगला खेळ करणं गरजेचंच आहे कारण 11 मध्ये जागा मिळाल्यानंतर क्रमांक कोणताही असो त्या क्रमांकावर येऊन तुम्हाला चांगलं काम आपलं करायचं आहे. पुढे संधी तुम्हाला मिळू शकतं. मॅच मध्ये भरीव कामगिरी केली तर गोलंदाजी मार्गावर संदीप पाटील नाबाचा आणखीन एक चांगला हिरा त्या ठिकाणी सज्ज होतोय. चांगली साथ मिळते एकमेकाला कारण सोबती तुमचा चांगला पाहिजे. राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेटचा मारा होता. पहिलाच बॉल खेळत असताना बॅटरने खाऊ कॉर्नरच्या बाहेर चेंडूला नेऊन ठेवलंय. मिळतील धावा 6. संकटामधून बाहेर काढणारा षटकार. की मला जो कोणी नडेल ना त्याला बरोबर मी ढगामध्ये नेण्याचे काम करेन. आणि नवनाथ मुकणे याने सांगितलंय की अभी नहीं झुकना. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 21 धाबा. 21. संदीप पाटील याच्या या पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. पुढचा बॉल. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर केला. आवाज सर कडक आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झालाय. एकदा मिळाली. दोन्ही बॅटरचा एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास ते दर्शवत आहेत कारण सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास आहे. एकमेकांवर तो ठेवावाच लागतोय. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 22. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल असेल हा. पंच भाऊ पाटील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. 23 धाबा माफ करा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धाबा. 23. एका धाबे करता या इनिंग मध्ये तरसताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान भावाळे बी टीमचे खेळाडू. संकटामधून बाहेर काढावं लागेल आणि संकटामधून बाहेर काढतोय बॅटर. ठोकलाय षटकार. मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6. धावसंख्या पोहोचली षटकाराच्या मदतीनं 29 वर. आता दोन्ही बॅटरने चांगला विचार विनिमय केला आणि तो विचार विनिमय करून दोन्ही बॅटर आक्रमक होत आहेत. फलंदाजाच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर अगदी योग्य पद्धतीनं ऑन साइडला हवाई सफर सफल करत आहेत कारण हवाई यात्रा करण्याकरता उजव्या हाताच्या बॅटरला ही योग्य हवामान आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचली जाते 30 वर. स्कोअर मोज ऑन 30. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 30. 3 चेंडू टाकून झालेत या तिसऱ्या षटकामध्ये. चर्चा होत
पंच पाहणी करतायत चेंडू नेमका कुठे पडलाय आणि भाऊ पाटील तिथे सज्ज आहेत. एक हसरा चेहरा, चांगले क्रिकेटर. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. याआधी पाहणी करण्याकरता गेले की बॅटिंग क्रीजच्या बाहेर आहे की आत आहे आणि त्यानुसारच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर स्वीपर कव्हर रिझन मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू जातोय दन कर सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. ऑफ द सिरीज करता सायकल आलेले आहे इथे. नवनाथ तरे, जयसिंग तरे आणि भगवान तरे साहेबांनी मिळून मॅन ऑफ द सिरीज करता ही सायकल दिलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष असू द्या, जयसिंगजी तरे, नवनाथ तरे आणि भगवान तरे साहेबांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल या ठिकाणी दिलेली आहे. हे तुम्ही बघू शकतायत उजव्या बाजूला ते सायकल आलंय मॅन ऑफ द सिरीज करता. वळी आपण चौकाराच्या मदतीने काय घडलंय. धावसंख्या पोहोचली 34 वर. स्कोर मोज ऑन 34. चांगले दिवस येतील आणि ते चांगले दिवस आलेत. बस असो, ट्रेन असो, गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारलाय छक्का आणि हाच आहे या टीमचा हुकमी एक्का. सिक्सर. मागचा झालेला बॅटरने षटकाराची मदत मिळाल्यानंतर धावसंख्या आता पोहोचली आहे ती 40 वर. स्कोर मूव्ज ऑन 40. या षटकामध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे. पुन्हा आक्रमक भूमिकेमध्ये ओव्हरपिच बॉलवर काढले काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार. इट्स अ लॉंगेस्ट 6. सर्वात लांब लचक हा षटकार पाहायला आला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान भावाळी बी टीमची धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे 46 वर. 46. 46 धाबा. म्हणजेच आता शून्य या धावसंख्येवर बाद झालेले जे काही बॅटर असेल ते सुरुवातीला डोक्यावर हात देत होते आणि आता मात्र ते थोडेसे हसू सुद्धा आलं असेल खेळाडू कक्षामध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग केले नवनाथ मुकणे आणि अमोल खेने. अमोल सध्याच्या घडीला अनमोल अशी खेळी आपल्या टीम करता साकारतोय. व्यक्तिगत 26 धाव्यांवर तो खेळतोय आणि संदीप पाटील आज सकाळपासून त्याची जे 2 मॅचेसमध्ये त्याचा प्रभाव दिसला होता गोलंदाजीमध्ये, त्या गोलंदाजाविरुद्ध हे हल्ले चढवले गेले आणि 31 धाबा आजच्या दिवसामध्ये खर्च करणारा हा पहिला गोलंदाज. सर्वाधिक धाबा त्यांनी खर्च केलेत. हे सायकल आपण बघतायत. जयसिंग तरे, भगवान तरे आणि नवनाचे तरे साहेबांनी ही सायकल स्पॉन्सर केले मॅन ऑफ द सिरीज करता आणि कॅमेरामॅन ही सर्व दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. कारण पोटाचे विकार दूर करायचे असेल तर सायकल चालवायला पाहिजेच खेळाडूने. कारण आपलं वाढतं शरीर कधी कधी क्रिकेटमध्ये आपल्या अडथळा बनवत असतं. ही सायकल तुम्ही बघू शकताय. जयसिंग तरे, नवनाथ तरे आणि भगवान तरे साहेबांकडून या स्पर्धेकरता स्पॉन्सर झाले. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीज करता शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आपण मोलाचं योगदान दिलंय त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. जामता राजा ग्रुप खारबाव तर्फे आपलं आभार असेल. शेवटचं षटक टाकण्याकरता मितेश पाटील कॅप्टन. आडव्या बॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जातोय दन करत सीमारेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार.
लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. धावसंख्या पोहोचली आता 54. जय हनुमान भावाळी बी टीम अचानकपणे बजरंग बली संचारलेत. पुन्हा आता त्याच दिशेने चेंडू जाईल काय? हो हो हो, हा या षटकातील लगातार तिसरा चौकार. दे धनाधन, दे धनाधन. धावा मिळतात 4. मनभर दुखापेक्षाही नेहमीच मोठं असतं आणि इथे आता सुख मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल शॉर्ट ऑन फुल. आता शतरक्षक तैनात आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 59. 5 गडी बाद 59 धाबा. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 15 धाबा होत्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली. फुलपिच बॉल होता. धावा मिळतील की नाही इथे काय घडलंय बघणार आहोत. तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंच दाखवलं मास पाटील धनाजी पाटील आहेत स्कोर लेग पंच आणि तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. सॉफ्ट सिग्नल इज आउट. सॉफ्ट सिग्नल इज आउट. परंतु टीमचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी DRS मागणी केली गेली. धावसंख्या तर बरीगच्च झाली आहे. जे हवं होतं ते मिळालंय. 31 धावा संदीप पाटीलने ज्या खर्च केल्या त्या इथे मागण्या ठरतील काय? बॅटर इज आउट. परतावं लागतं बॅटरला. चांगली खेळी साकारली या बॅटरने. नवनाथ मुकणे बाद झालेत. जाता जाता 3 चौकार 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नवनाथने 7 बॉलचा सामना करत 8 बॉलचा सामना करत 24 धावा बनवल्या. आदरणीय सन्माननीय किशोरजी काटे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्यासोबतच ॲडव्होकेट विशेष म्हात्रे. पहिल्या दिवसामध्ये 2 फेब्रुवारी रोजी उद्घाटक म्हणून आपण ज्या व्यक्तींना बघितलं होतं ते ॲडव्होकेट विजय म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच किशोरजी काटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. खारबाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, समाज कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत आणि ते या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वही आता शेवटच्या बॉलवर नेमकं काय होतंय? विकास आलाय. विकास त्या ठिकाणी बीट होताना दिसलाय. विकास बीट होताना दिसलाय. मला असं वाटतं की तिथे काहीतरी त्यानं म्हणायचं होतं DRS पाहिजे. कारण इथून सांगितलं खेळाडू कक्षामध्ये की DRS आहे तो घ्या. DRS मागणी केलंय. वाईड आहे की नाही त्याबद्दल खेळाडू चाललेत. परंतु जर वाईड असेल तर मग त्यांना परत जावं लागेल. लक्षात घ्या. DRS ची मागणी केली आहे. वाईड बद्दल हा DRS आहे आणि वाईड असेल तर मग खेळाडूंना परत जावं लागेल. डॉट बॉल. सर्व खेळाडू आलेत. दोन्ही टीमचे खेळाडू आलेत. परंतु भाऊ पाटील यांनी सांगितलं की मी किथून क्रीज सोडणार नाही, मी तिथेच थांबेन. तिसऱ्या पंचांचं आमंत्रण दिलं होतं आणि म्हणूनच त्यांना तिथे थांबावं लागलं. सो पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान भावाई बी टीमने धावफलकावर धाबा जमा केलेल्या आहेत. त्या 6 गडी बाद 59 आणि 60 धाबा 15च्या सरासरीने पूर्ण कराव्या लागतील जय दुर्गा सुरई ए टीमला. दुसऱ्या इनिंगमध्ये 2 बॅटर काय आखणी आखतायत आणि 11 खेळाडूंच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक, भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांना कॉम्प्युटर असं म्हटलं जातं ते आमच्या जवळचे मित्र सुभाष धुमाळ यांना मी आमंत्रण देतोय. तत्पूर्वी आजच्या दिवसातून मी इथेच थांबतोय. उद्या सकाळी ठीक 9 साडेनऊ वाजता आपण या ठिकाणी भेटणार आहोत. मी रजा घेतोय. समालोचक संदीप गावण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
बाहुली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या देखील नक्कीच मयूर तरे बुम बुम मयूर तरे आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. तसेच उमेश तरे देखील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय या भोला या नावाने त्याला ओळखलं जाते खारबाव गावामध्ये. मात्र हा भोला नाही, आगीचा गोला आहे. कारण त्याचे प्रत्येक चेंडू आपल्याला सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतात. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी अनेक मैदाने या फलंदाजाने आपले फलंदाजीने गाजवलेले. वेलकम बाहुल्या खारबाव क्रिकेट सूरज पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय जहानमान भावले बे विपक्ष जयदुर्गा सुरे ए या दोन संघामध्ये 60 धावांचं लक्ष आहे. आज अंडर 19चा देखील सेमीफायनल सामना आपण पाहतोय. 2026 मधील इंडिया आणि अफगाणिस्तान या दोन संघामध्ये. आणि वैशिष्ट्यामध्ये आपण पाहतोय की आयुष म्हात्रे टीम इंडियाचा कॅप्टन आहे, जो विरार पालघर जिल्ह्यामधून बिलॉंग करतोय. नालासोपारा नक्कीच इथून बिलॉंग करतोय आणि तो कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बैठक शॉट चिन्ह निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट ए शॉट. सरासरीने प्रति शाखामागे धावा झळकावे लागतील, कारण आव्हान आहे ते 60 धावांचं. आणि टिट फॉर टॅट पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय षटकार. दुसरा देखील मोठा फटका यावेळी शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि एक तुमार एक दुसरे अमारी हे पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडू षटकार, पहिल्या चेंडू वार आणि त्यानंतर पलटवार फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. आता मात्र विकेट हॅट्रिकवर देखील गोलंदाज नवनाथ मुकणे पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक जंदरचा खारबाव संघाचा गोलंदाज विनीत मुकादम यांच्या नावे, ज्याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. तर दुसरी विकेट हॅट्रिक सोनिकामता मालुडी ए संघाचा गोलंदाज जयदुर्ग सुरे ए संघाचा गोलंदाज मितेश पाटील यांच्या नावे, ज्यांनी सोनिकामता मालुडी ए संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. नवीन फलंदाज रुपेश पाटील. याला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर लेकिन घावकरी गंभीर. चेंडू निघून जाते सीमा पर षटकार.
षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना आपण पाहतोय या पोस्थिती 12 वर. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू, स्फेअर चेंडू, पंच दशा येतो वाईट आणि अवंतर धावेचा देखील अकाउंट ओपन होताना अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. हवेचा वेग आता देखील वाढलेला आपण पाहतोय. पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहताना आणि आता आपण रायटी फलंदाजासाठी ते चांगलं देखील असणार आहे, फायदेशीर देखील असणार आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टाईम साधता आलेला नाही. चेंडू येतो शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये एक सिंगल रन्स लेग बॅचच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. 60 या लक्षाचा पाठलाग करताना जयदुर्ग सुरे हे संघ आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये खरं तर पूर्णपणे घसरगुंडी उडाली होती जयहनुमान बावले बी संघाची. मात्र त्यानंतर नवनाथ मुकणे आणि अमोल केने यांनी डाव सावळला आणि त्यांच्याच फलंदाज जोरावर एका चांगल्या स्कोरपर्यंत बाहुले बी संघ पोहोचला. 59 धाव पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. 60 धावांचा लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन केला जातोय. चेंडू निघून जाते सीमा पार, फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. पंधराची सरासरी आवश्यक हवी होती, मात्र 20 धाव धावपलीकडे आलेले आहेत. आपण बघतोय 2 फलंदाज जरी गमावले असले तरी जयदुर्ग सुरे हे संघ आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचं जर पुस्तकरण पाहायचं झालं तर या षटकामध्ये 2 विकेट आलेले आहेत, मध्ये 3 षटकार देखील आलेले आहेत. जांधराचा ग्रुप खारबा अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जिल्हा प्रमुख चषक 2026 हे दिमागदार यानं आपण पाहतोय. आणि स्पर्धेमध्ये सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत है. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन खारबाव क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम. खारबाव क्रिकेटमध्ये या सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 20 धावा धावपलीवर पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 40 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूरज केने येतोय. तर सूरज केनेचा सामनावीर फलंदाज रुपेश पाटील. यावेळी मात्र सरळ खेळलेल्या सरळ बॅटने क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मत त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पार. मस्तक पे दस्तक, लॉंग ऑनच्या वरून छोटा बम, बडा छोट्या नावाने ओळखला जातो. मग छोटीच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने पोहोचते ती 26 वर. सूरज केण्याचं स्वागत रुपेश छोटू आणि षटकाराने केलेलं आहे. जे लक्ष आहे ते लक्षात घेऊन इथे पाठलाग केला जातोय जयदुर्ग सूर्य या संघाकडून. मिस टाइम फटका मात्र झेल होण्यासारखे संभावना होते. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पण ते झेपावतोय. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावने जयदुर्ग सूर्य हे संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वर. आजच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय जनमान भावाले बे विपक्ष जयदुर्ग सूर्य हे या 2 संघामध्ये. दोन्ही संघ आपण बघितलं तर रँकिंगचे संघ आहेत. टॉप 10 मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ खरं तर टॉप 5 मधील संघ आहेत. इथे मात्र स्टेपमध्ये या रिदममध्ये चुकताना गोलंदाज पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. दुसरं षटक मार्गस आहे. दुसऱ्या षटकातला त्यांना गोलंदाज सूरज केने, तर सूरज केनेचा सामना केला फलंदाज सुजित पाटील. प्लॅन मेस हा चेंडू मात्र चांगला आहे. औषध ऑप्शन हा चेंडू हाताळला होता आणि गुंडलींना स्पॉटवर फिट झाल्यानंतर थोडंसं उचलला देखील होता. चांगली वापसी करताना गोलंदाज षटकार खर्च केल्यानंतर सूरज केने
एक चांगलं बॅटल पाहायला मिळते, कारण दोन्ही खेळाडू जर बघितलं तर नामांकित खेळाडू आहेत. एका बाजूला सूरज केने, दुसऱ्या बाजूला सुजित पाटील आहेत. अनेक मैदानी या दोन्ही खेळाडूंनी गाजवलेले आहेत. हो 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 हो, या उडाया, व्हॉट अ शॉट. चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळाला. इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क हा षटकार पाहायला मिळाला होता. इथे मात्र प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आता आपल्याकडे 33 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयदुर्ग सूर्य हे संघ 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना आणि ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग देखील केला जातोय. यावेळी मात्र चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साईडने. या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स बायसायकल देखील आपण पाहतोय, जे आम्हाला जयसिंग तरे, नवनाथ तरे आणि भगवान तरे तरे ब्रदर्स यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले. स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. एस्टनच्या वरून चेंडू निघून गेला एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. आणि इथे मात्र बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू देखील कमावलेला आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33 धावा. विकास गवार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 27 धावांची अजूनही आवश्यकता. मात्र सामना पूर्णपणे 50-50 अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही संघाचं पाडत जड नाही. येथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न चेंडू होतोय पॉइंट रिझनमध्ये ऑफ साईडला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर. धावसंख्या 34. हे पेनल्टीमेट षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा ही दोन्ही गोष्टी स्पष्ट होतील. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडू वेगाने चेंडू झपकन निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच मनोधरी वाढवेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. तर मोठा फटका इथे मात्र पाडत जड करेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. दोन्ही आपण बघितले तर मातब्बर बलाढ्य संघ आहेत आणि दोन नावाजलेल्या संघामधील लढत सामना पाहायला मिळतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. वॉट ऑफ लॉंग रिझल्ट मधून हा झन्नटदार चौकार.
ने पोचते ते 38 ओव्हर आणि इथून आपण पाहतोय येणाऱ्या 9 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय जानमान भावाले बी विपक्ष जयदुर्गा सुरे ए या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला भावाले बी ज्या संघाने हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला सुरे ए ज्यांना जिंकणं आहे जरूर. इथे खोलात हाताळल्या चेंडू मध्ये चांगली शतकक्षम पाहायला मिळते. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली होती. मग तिथे आपण पाहतोय संधीचं सोनं इथे गोलंदाजाला करता आलेलं नाही. कुठल्याही प्रकारची धाव नाही. स्कोर इज कॉन्स्टंट 38. 8 चेंडूने 8 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 60 या लक्षाचा पाठलाग जयदुर्गा सुरे हे संघ करताना आपण पाहतोय जांतारचा ग्रुप खारबा आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जिल्हा प्रमुख चषक 2026 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील ही तिसरी सायंकाल आपण पाहतोय या स्पर्धेची. या लॉटफोल्ड चेंडूला फेकून दिलाय. चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनवरून सीमा पार षटकार. राष्ट्राने देखील चांगलं सॉन्ग प्ले केलेले आहे. मुन्ना सध्या VIP डेजवर आहे ना. मुन्ना जोडून म्हणजे तो सुवर राहते शेर अकेला आहे. आता मध्ये 7 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. मुन्नाची देखील उपस्थिती आपण VIP डेजवर पाहतोय. वेलकम मुन्ना, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मध्ये सूर्य हे संघाची ते 44 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका ऐकण्याचा प्रयत्न हलकासा अपील पंच संमत नाहीत. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र तालमेलची कमी नव्हती धावेची हमी. आणि ते काय घडलंय तर लेगबाजच्या रूपाने धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकच धाव ही पूर्ण केली जाते. दरम्यान आगमन होतंय दयानंद देवलीकर साहेबांचं आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी या दोन्ही मार्यांचं जांतराचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता. 6-15चं समीकरण आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजित जाधव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र संपूर्ण दारोमदार आपण पाहतोय सुजित जाधव याच्यावर असणार आणि दुसऱ्या बाजूला दारोमदार असणार आहे तो सुजित पाटील याच्यावर. एका बाजूला सुजित पाटील तर जो दुसऱ्या बाजूला सुजित जाधव ज्यांच्या नावामध्ये जीत आहे. मात्र पाहूया कुठला संघ जीत हासिल करेल. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. तसं मित्रांनो आज 4 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार करता आज 1979 मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीमधील त्यावेळीचे सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभं करताना 644 धावा कुठून काढल्या. त्याच्यामध्ये 3 फलंदाजांनी शतके झलकवण्याचा विक्रम केला होता. ज्यामध्ये गुंडाप्पा विश्वनाथ 179 धावा, अंशुमन गायकवाड 101 धावा आणि मोहिंदर अमरनाथ 101 धावा. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. पाहूया काय घडतं तिथे आणि विकेटचं पतन. ब्लिक बो मोठा मासा घालायला लागतो सुजित पाटील हा बाद होताना.
स्टार फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा स्टार फलंदाज आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपण बघतोय या केतन पाटील. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र कंट्रोल फटका उचली घेणारा चेंडू होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये या 14 धावांची आवश्यकता हे समीकरण सध्या पाहायला मिळते. व्यापीठातून नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे दयानंद देवळीकर साहेब आणि दिलीप भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हो 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 हो, छोटा पॉकेट बडा धमाका, छोटा बम बडा धमाका आपण बघतोय. छोटा तीर घावकरे गंभीर, हा षटकार छोटूच्या बॅट मधून बडा शॉट. ज्या फलंदाजाला बाद केलं नव्हतं त्या फलंदाजांनी आता मध्ये षटकार ठोकलेला आहे. बिशीपोर्ट सिटी फॉर्मॅटमध्ये पायनर संघाने विजेंद्र पाटील याला बाद केलं होतं आणि तो सामना त्यांना गमवावा लागला होता. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये जयबजरंग गोडसे बी संघाने बाद केलं होतं जयबजरंग कारवीर संघाच्या अक्षय पाटीलला आणि तो सामना देखील त्यांना गमवावा लागला होता. इथे पाहूया काय घडतंय, कारण 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. फाईन क्लेनचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये. आणि आता मध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. वॉट ए मॅच, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ जिद्दी क्रिकेट खेळताना कुठलाही संघ हार मानायला तयार नाही, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो हार गया मानो वो घर गया, आणि जो संघ जिंकेल तो मात्र इथे या सेमीफायनलमध्ये धडक मारेल. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय या जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये. खारबाव चषकामध्ये आता मात्र कुठल्या संघाचा भाव वाढेल हे पाहावं लागेल, कारण 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके आता मात्र खेळावं लागतील. इथे यॉर्कर यांचा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल. आणि ऑनफिल्ड पंच धनाजी पाटील सरांनी इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय या धनाजी पाटील सर सॉफ्ट सिग्नल काय. आणि अशा प्रकारे नक्कीच हृदय धडधड करत असेल रुपेश पाल्याचा. पंचाचा निर्णय येतोय या रेड सिग्नल OET. आणि इथे मात्र मोक्याच्या क्षणी या रुपेश छोटू बाद होताना. सामन्यामध्ये या वापसी आपल्या संघाला करून दिली होती, मात्र त्यानंतर कौतुक सुजित पाटील याचं देखील सुजित जाधव याचं देखील करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता, 1-7चं समीकरण.
गोलंदाजाने एखादा वाईट किंवा नो चेंडू हाताळला तर पुन्हा एकदा सामना रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतोय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र काय घडलंय पाहावं लागेल. काने मे या ट्विस्ट आणि इथे मात्र आपण पाहतोय या पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. खाने मे ट्विस्ट मॅच बनेगी सुपर हिट. फुलटा चेंडू होता आपण पाहतोय. हा सामना अजूनही संपायचं नाव घेत नाही. सामना लांबला जातोय. इट्स नो बॉल. कान में ट्विस्ट और मैच बन गई सुपर हिट. क्या बात है. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि चेतन तरे सांगतात की 5 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. धावांची आवश्यकता आहे 5. 12 मॅन. आता तू बिंदास नाच. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. आता मात्र आपण पाहतोय सामना देखील गरम होताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि इथून 5 धावांची आवश्यकता आहे. तर सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. भावले संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तर सामना सुरू करायचा आहे पंचांनी. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय जयदुर्ग सुरे ए या संघाला जर्मन भावले बी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अजूनही सामना जिवंत आहे. अजूनही सामना संपलेला नाही. कुठलाही संघ सामना जिंकू शकतो. आता मात्र जयदुर्ग सुरे ए संघाला देखील संधी निर्माण झालेली आहे. व्हेंटिलेटरवर आपण पाहतोय जयदुर्ग सुरे या संघ कारण शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. 12 मॅन कडे आपण बोलूया. 12 मॅन सर्वोत्तम भावले बी संघ नाही का 12 मॅन कसं वाटतंय काय होईल. 12 मॅन नक्कीच बोलायला तयार नाही. बाबू या सूर्य हे संघाचा 12 मॅन बोलतोय का. त्याची देखील बोलती बंद आहे. कुछ भी हो सकता है. कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये भाग्य ते केले जात नाही. कारण सरडा जेवढं रंग बदलत नाही तेव्हा क्रिकेट रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट. क्या बात है. फ्री हिट आहे. फ्री हिट बिग हिट पाहायला मिळेल का. इसे लगा डाला तो मॅच झिंगा डाला. इसके लगा डाला तो मॅच को जिता डाला. या चेंडूमध्ये दडला या सामन्याचा रिझल्ट. फ्री हिट देखील चेंडू आहे आणि फ्री हिटचा सामना करेल फलंदाज केतन पाटील. केतन पाटील याच्याकडे क्षमता आहे. इथे मात्र क्षमता होती मात्र त्याचा फायदा उचलता नाही. अशा प्रकारे आपण बघतो अखेर आज की शाम जर्मन भावले बी टीम के नाम. तर बोलूया आपण ना स्वागताकडे. थँक्यू डीजे. डीजे आपणास मी थांबवतोय. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे नुकतीच उपस्थिती आपण बघतोय दयानंद देवळीकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचा हेतूची सन्मान विजय म्हात्रे साहेबांनी विनंती पण आपल्या शुभ असते दयानंद देवळीकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. दयानंद देवळीकर साहेबांची विशेष उपस्थिती आपल्याला जाणताचा ग्रुप खारबा अजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये पाहायला मिळते आणि